राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आता सध्या मनसे नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, महत्त्वाची घडामोड, हिंदीचा निर्णय रद्द झाल्यानंतर मनसेची ही महत्त्वाची बैठक, कोणकोणते नेते उपस्थित आहेत आणि यात महत्त्वाचं म्हणजे 5 जुलैच्या जल्लोष सभेत राज ठाकरे सहभागी होणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। काय नेमकं घडतंय बैठकीत? अर्थात त्याच निमित्तानं ही बैठक आहे। आता ही बैठक आहे जी मागच्या 40-45 मिनिटांपासून सुरू आहे। आपण शिवतरा बाहेर आहोत आणि शिवतरा बाहेर ही बैठक आता खऱ्या अर्थानं मनसेचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते सगळेच आलेले आहेत। मग ते अभिजित पानसे असो, संदीप देशपांडे असो, अविनाश जाधव असो, अविनाश अभ्यंकर असो, हे सगळीच मंडळी, जे शालीन ठाकरे असो, ही सगळीच मंडळी या बैठकीला आले आहेत। असं म्हणण्यात आलंय की खरं त्या बैठकीनंतर कुठे ना कुठे मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत आणि तेव्हा जाऊन आपल्याला कळेल की ते त्या जल्लोषात सहभागी होणार आहेत की नाही। एकंदर पाहायला गेलं तर 5 तारखेला जो महामोर्चा होता तो आता काढण्यात येणार आहे की नाही माहिती नाही। मात्र काल उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यात त्यांनी सांगितले आपण मेळावा, मोर्चा काहीतरी झालं पाहिजे। त्यामुळे मनसे अध्यक्ष याबद्दल काय निर्णय घेतील ते या बैठकीत खरं तर त्याच्याबद्दलच चर्चा होताना दिसते। त्या बैठकीनंतर खरं तर एक जल्लोष पण इकडे करण्यात आला मनसे सैनिकांकडून, जो खऱ्या अर्थाने इराणी हॉटेल ते शिवतीर्थ होणार आहे आणि त्याच्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतील त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। गौरी, नक्कीच बैठकीत नेमकं काय घडतं आणि त्यानंतर राज ठाकरे माध्यमांशी नेमकं काय बोलतात, काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल। श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।